काय? अरे बापरे, बरं बरं ठीक आहे, मी आलेच, लगेच पोचते. शुभ, पटापट गाडी चालव. अरे 4-5 मुलं पोचली सुद्धा तिकडे. काय चाललंय हे? अरे आता रिंकूचा फोन आला होता ना, ती म्हणत होती की यंदा नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज खूप जास्त आहे. हा तर फिजिक्सच्या पेपरला. केमिस्ट्रीचा अभ्यास केला तुम्ही? अहो सर, तुम्ही चुकून केमिस्ट्रीच्या पेपरच्या ऐवजी फिजिक्सचा पेपर दिलाय मला. आज फिजिक्सचाच पेपर आहे. त्यावेळी खरंच तुम्ही कमाल केली. गप्प रे तू झंप्या, मला टेन्शन आलंय. तेच बोलू नकोस, मला आता गिल्ट देऊ नकोस. अहो मॅडम, पण तुम्ही त्या विषयाचा वर्षभर अभ्यास केलताच की. एक काम करते, रिझल्ट पर्यंत ना गोडच बंद करून टाकते. तू काय हसतोय रे? मॅडम, तुम्ही लई गोड आहेसा. काय? अहो, तसं नाही म्हणायचं मला असं म्हणायचं की तुम्ही मनाला लई साफ आहेसा. तुम्हाला एक सांगू, माझं मन सांगते तुम्ही यावेळी गुलाल उधळणार म्हणजे उधळणार. बघा, तुम्ही पास होणारच. खोटं बोलतीयस तू, कळलं ना? या घरातलं अजून काही सामान चोरलंयस ना तू? चोर कुठली? उघड चाल बॅग ती. उघड ती बॅग म्हटलं ना, उघड चाल. साहेब, फक्त पुस्तकच आहे, दुसरं काहीच नाही. आणि ती वस्तू का घेतली होतीस? आरती ओवाळायला? नाही नाही नाही, एक तर ती फुटली आहे, माहितीये ना तुला? तुझी लायकी पण नाही ती वस्तू बघायची. तुझा प्लॅन होता का इथल्या सगळ्या वस्तू घेऊन जायच्या आणि बाहेर जाऊन विकायच्या? अरे बंद करा असले धंदे, लाज पण वाटत नाही तुम्हाला? साहेब, मी फक्त फोटो काढत होते. फोटो म्हणजे या घरातल्या टिपा तू कोणाला बाहेर देतेस का? काय की या घरात कुठला छुपा रस्ता आहे बाहेर पडण्यासाठी ते सांगतेस कोणाला? मंत्र्याला मारायचा प्लॅन आहे तुमचा? नाही साहेब. अरे लाज बाळगा रे थोडी तरी. त्या दिवशी लग्नाला आमच्या घरात आला, आमची श्रीमंती बघितली तर डोळे विस्पारले होते तुमचे. त्यामुळेच तू आज परत आली ना डबा द्यायचं नाटक करून? साहेब, काय बोलताय तुम्ही? आम्ही गरीब आहे, पण चोर नाहीये. हे तू मला हे सांगू नकोस, कळलं ना? आता पोलीस येतील आणि तेच तुला पोपटासारखं बोलतं करतील. एका मंत्र्याच्या घरात चोरी करणं काय असतं ना हे तुला जेलमध्ये गेल्यावरच कळेल. थांब जरा. नाही साहेब, असं नका करू. मी फक्त डबा द्यायला आले होते. ते बाहेरच्या माणसांनी सांगितलं की दादा इथे, म्हणून मी आत आले. ऐक ना, आता पोलीस येतील आणि तुझी चौकशी करतील. नुसती चौकशीच नाही, तू तुझे कपडे काढून तुला चेक करतील. मग तुझी आणि तुझ्या भावाची सगळ्या दुनियेसमोर बदनामी होईल का? नाही साहेब, असं नका करू. मी तुमच्या समोर हात जोडते. पोलिसांना नका बोलू साहेब. का नको बोलू ग? हा, एका मंत्र्याच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न झालाय आज, त्याची बातमी तर होणारच. तुला चक्की पिसायला जावंच लागणार. बातमी म्हणजे साधी सुधी नाही, पेपरात असा तुझा फोटो येणार. हा, तुझा भाऊ रस्त्यावर येणार ग. तुझ्या आई बापाला याचा खूप मोठा धक्का बसणार. बाकीची लोक त्यांच्यावर थुंकणार. विचार कर ना, त्यांचं काय होईल? अगं हार्ट अटॅक येऊनच मरतील ग ते. नाही साहेब, असं नका करू. मी हात जोडते, पाय पडते. असं नका करू. माझ्या दादाला आणि घरच्यांना त्रास नका देऊ. तुम्ही म्हणाल ते करेल, पण पोलिसांना बोलू नका साहेब. तुम्ही म्हणाल ते मी करते. खरंच करशील? विचार करा. हो साहेब. एक सेकंद मॅडम, थांबवतो गाडी.
इंद्रनील का फोन करायलाय मला? बघू. हा इंद्रनील बोल ना. शुभू, सानिका कुठे आहे माहिती का रे? तुझं काय काम रे तिच्याकडं? नाही, हे पुस्तक द्यायचं होतं तिला. अरे मग तिलाच कर ना डायरेक्ट फोन. केला होता फोन पण लागत नाहीये. ती कॉलेजच्या गेट टुगेदरला जाणार होती ना? मग तिथं असेल. नाही 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 नाही, ती पोचलीच नाही ना तिथं. मला वाटलं मंत्री साहेबांच्या घरी तुझा जेवणाचा डबा घेऊन आली असेल म्हणून विचारलं. मला डबा द्यायला बंगल्यावर? मी तर बाहेर आहे. चल मी बघतो. ठीक आहे. काय रे, काय झालंय? सानिका डबा द्यायला बंगल्यावर गेलेली पण तिचा फोन लागणं झालाय. थांब थांब, मी घरी फोन करून बघते. हा श्रावणीताई. हॅलो, दादा मला सांगा, शुभूची बहीण सानिका तिकडे आली आहे का? सानिका? अहो मी काय विचारते, सानिका आली आहे का? कोणाचा फोन आहे? श्रावणीताईचा फोन आहे आणि ते सानिकाबद्दल विचारतात. इथं आली नाही असं सांग. हा श्रावणीताई, सानिका इथं नाही आली. सानिका आलीच नाहीये? नक्की? होत आहे, नाही आली. बरं. तोंड उघडायचं नाही कोणासमोर. हं? माझ्यासाठी डब्बा घेऊन बंगल्यावर गेली असेल तर तिथं पोचायला पाहिजे होती आतापर्यंत. बंगल्यावर नसेल तर मग आता ती कुठं असेल? अपशू, हे सगळं जाऊ दे, तू गाडी वळव, आपण जाऊन बघू. चल चल. मॅडम चला निघतो मी. घरी जाऊन बघतो. ऐक ऐक ऐक, तू एकदा घरी फोन करतोस का? कदाचित परत घरीच गेली असेल ती. हॅलो हॅलो आई. शुभू बाळा, तब्येत कशी आहे? बरी आहे ना व? डबा वेळेवर खाल्लास ना मग? औषधं खायची असतात ना, आधी डबा खा मगच. आई ऐक ना, सानिका डब्बा घेऊन कधी निघाली? 2-2.5 तास झाले असतील. काय झालं रे, वेळेवर पोहोचली नव्हती? ऐक ना, मला एक सांग, कशाने गेली? रिक्षाने गेली का बसने गेलेली? आता ते काय सांगता येत नाही. पण काय झालंय रे, नीट सांग की. अरे काळजात धडधड व्हायला लागली माझ्या. नाही नाही ऐक, काय काळजी करू नकोस. काय आले ती बंगल्यावर पोचलेली नाहीये म्हणून विचाराल तो. चल मी घरी येतो आणि बघूयात आपण. त्या कानातल्यांवर मॅचिंग साडी पण पाहिजे आता आम्हाला. काय झालं? का कावरी बावरी झाली असं? आपली सानू बंगल्यावर पोहोचलीच नाही. कुठे गेली माझी सानू? पोचली नाही? अशी कशी पोचली नाही? अगं मग रस्त्यात कोणीतरी मैत्रीण भेटली असेल, तिच्याशी बोलत असेल म्हणून यायला लागेल जायला. नाही, शुभूचा फोन आला होता त्याला, बंगल्याच्या गेटवर दिसलीच नाही म्हणतोय तो. आई, अहो ऐकलं काय? सानू कवा गेली डबा घेऊन शुभूसाठी, अजून आली नाही घरी. तिला फोन लावून विचारलं म्हणजे कळल कुठे ती. माझा फोन लागेना झालाय, तुमचा फोन लावा की.